मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धक्कादायक घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत। अजित पवारांच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरतो ना सावरतो तोच आता नवनवीन खुलासे मात्र बाहेर पडू लागलेत। अजित पवार त्या विमानामध्ये होते का? अजित पवारांचे अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच अजित पवार जिवंत असल्याचे देखील सध्या सगळीकडे चर्चा। सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय जाणून घेऊया। महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्याचे मसीहा नेते असणारे अजित दादा पवार यांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चांचा खेळ रंगला। अजित दादा महाराष्ट्राचे मास लीडर होते, त्यांचा दुर्दैवी अकाली मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला होता। अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारा सामान्य जनता, त्यांच्या पक्षाची असो वा नसो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये दुःख झाले होते। अजित पवार आज आपल्यात नाहीत ही आता आपल्या मनाला न पटणारी गोष्ट आहे। मात्र 28 जानेवारी या दिवशी नेमकं काय घडलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये? अजित पवार त्या विमानामध्ये होते का? मग विमानामध्ये ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकं काय होतं? या सगळ्या घडामोडींचा अमोल मिटकरी यांनी अतिशय मोठा उलगडा केलाय। याची आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया। अजित पवार त्या विमानामध्ये नव्हतेच असा देखील काही जणांचा खुलासा आहे। मग नेमकी ती डेड बॉडी कोणाची असा देखील सध्या प्रत्यय येतोय। मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती वेगवेगळ्या मीम्सला खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्ह्यूज मिळत आहेत। त्यामध्ये अजित पवारांची पुन्हा नवीन एंट्री दिसतानाचे व्हिडिओ सध्या प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल होताना आपण पाहत आहोत। त्यातच मित्रांनो नेमका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा घातपात झाला की त्यांचा अपघात होता ते आता चौकशी, पूर्ण मोठी चौकशी लावण्याची मागणी केली गेली आहे। अजितदादांचा घातपात झाला असेल तर बदला घेण्याची जबाबदारी प्रत्येक प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे। लालबहादूर शास्त्री आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाचा अपघातांचा गूढ अजूनही कायम आहे असं अमोल मिटकरी म्हणालेत। त्यांनी पुढे काय म्हटलंय? ज्या विमान कंपनीवरती 1 वर्षापासून बंदी होती अशी विमान कंपनी अजितदादांच्या प्रवासासाठी का देण्यात आली, हा सगळ्यात मोठा खुलासा कंपनीने किंवा कोणी करावा असं त्यांचं स्पष्टपणे मत आहे। दादांच्या मृत्यूचा गूढ अजूनही 7 दिवसानंतर कायम आहे। नेमका अपघात का झाला हे सांगायला कोणीही तयार नसल्याचं अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रतिहल्ला केलाय। अपघात प्रकरणी सीबीआय आणि उच्चस्तरीय चौकशी लावावी अथवा उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांकडून ही चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे। दुसरीकडे विमान अपघात होता की घात होता असा संशय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत व्यक्त केला जात आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी मार्फत केला जातोय। मात्र अशा सीआयड्या खूप झाल्या परंतु कोणत्याही प्रकारचा निकाल पुढे येत नाही, तेव्हा उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे। अजितदादांचा अपघात नसून घात असावा असे संशय अनेक नेते घेत आहेत। याच दरम्यान या अपघाताबाबत अमोल मिटकरी यांनी मोठा खुलासा केला आहे। एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमोल मिटकरी यांनी बारामती विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती दिली। ती अतिशय धक्कादायक माहिती आहे, सर्वसामान्य माणसांना विचार करायला लावणारी बातमी आहे। यामध्ये सगळ्यांनीच विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे। अजित दादांच्या विमान अपघाताच्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला गेलो। तिथल्या सरपंचाने सांगितलं की कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करीत होतं, तेव्हा वाचवण्यासाठी गेलो पण तितक्यात विमानाचा ब्लास्ट झाला असं अमोल मिटकरी म्हणाले। 27 जानेवारीची पूर्ण माहिती घेतली। मंत्रालयाच्या कामकाजासाठी मुंबई देवगिरीला गेलो होतो। पक्षाच्या लोकांना भेटून दादा रात्री 8 वाजता फ्री झाले। देवगिरी बाहेर गाड्या तयार होत्या, वाहनांनी निघाले असते तर रात्री 10 वाजेपर्यंत बारामतीत पोहोचले असते। जर रात्रीच दादा निघाले असते तर 2 तासामध्ये बारामती पोहोचले असते। आज विमानाचा अपघात टळला असता। मात्र घात आहे की अपघात आहे ही मोठी शंका आहे। त्यामुळे आज देखील अजित पवारांच्या मृत्यूबाबत खूप मोठा गूढ आहे। आज 6वा दिवस आहे। दादांच्या मृत्यूचा गूढ अजूनही महाराष्ट्रासमोर कायम आहे। आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, त्यामुळे अनेकांच्या मनात संशयाची पाल आता जास्त चुकचुकायला लागली असून अमोल मिटकरी यांच्या विधानाशी अनेक नेते आता त्यांच्या मताला मानू लागलेत।
त्यांचं असं म्हटलंय की त्यांचं असं म्हणणं आहे, विमान अपघात जर 9:15 वाजता झाला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना 7:30 वाजता बारामतीतून जो कॉल आला, विमान अपघात 7:30ला झालाय, मग नेमका विमान अपघात कधी झाला हे आता याची चौकशी व्हावी. त्यांनी पुढे म्हटलंय, विमानातून 6 लोक प्रवास करत असल्याची माहिती डीजीसीएचे दिली, पण पोलिसांना प्रत्यक्षात 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. पायलट बाबतही मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केलेत. आदित सिंग नावाचा पायलट विमानाचे उड्डाण करणार होता, पण ऐनवेळी कपूर नावाचा पायलट येतो, स्फोट होऊन विमान जळून खाक होतात, पण कागदपत्र मात्र तशी जुळत नाहीत. ते जशीच्या तशी कागदपत्र त्याच जागेवर राहतात आणि अजितदादांची खुर्ची देखील तशीच राहते, असा त्यांनी खरवणीत सवाल उपस्थित केलाय. त्यानंतर त्यांना पुढे म्हणायचंय, अपघात प्रकरणी शंका उपस्थित होते, कारण ज्या कंपनीचं विमान आलं होतं त्या कंपनीवरती 1 वर्षापासून बंदी होती. काल दादांची ओळख घड्याळामुळे पटल्याची मीडियासमोर शंका व्यक्त केली होती. आज दादांची ओळख पिवळ्या कुर्त्यामुळे पटल्याची सांगण्यात येत आहे. म्हणजे इथे देखील घड्याळ हे मेन दुवा नाही, तर दादांच्या कपड्यावरून दादांना ओळखल्याची देखील माहिती समोर येते. कपड्यावरून एखाद्या माणसाला कसं ओळखता येईल हा देखील मिटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. मला शंका आहे, या अपघात प्रकरणाची सीबीआय आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. चौकशी समिती माजी न्यायमूर्तीच्या नेतृत्वात बसली पाहिजे. सीट बेल्ट लावल्याशिवाय दादा गाडीत बसत नव्हते. त्यांचा अशा प्रकारे अपघात होणं मनाला पटत नसल्याचं मिटकरी म्हणालेत. त्यामुळे महाराष्ट्राचा हा महान नेता अशा अपघाताने जाईल अशी मला शंका येते, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. दुसरीकडे संजय राऊत असतील, वरटीवार असतील, यांनी जोरदार टीका टिप्पणी करून अजित पवार यांच्या दुर्घटनेबाबतची सर्वात मोठी उच्चस्तरीय चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होईल असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादा त्या विमानामध्ये होते का, की दादा त्या विमानातच नव्हते, अशी शंका कुशंका लोकांच्या मनात आजही आहे. त्यामुळे आपले दादा कुठे असतील असा प्रश्न कार्यकर्ते विचारतायत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवार यांची अकाली एक्झिट मात्र महाराष्ट्राला आजही विश्वास बसत नाही. आपले दादा अजूनही येतील, दादा गेल्याची भावना लोकांच्या मनात अजूनही त्यांना खरं वाटत नाही, विश्वास बसत नाही. त्यामुळे अजित पवारांवरती प्रेम करणारा महाराष्ट्राचा सच्चा कार्यकर्ता आजही प्रत्येक पक्षामध्ये असल्याची भावना समोर येते. त्यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राचे नुसते नेते नव्हते, तर ते मास लीडर होते, सगळ्यात मोठे नेते होते. हे अजित पवारांनी गेल्या आपल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये कमवल्याची सगळीकडून बातमी येते. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार हे खूप मोठे होते. आपण त्यांना आपल्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. खरंच दादांच्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी देखील आपली मागणी. आपणही आपलं मत व्यक्त करा. धन्यवाद.